पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। युवा शक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा आणि युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावर आयोजित भव्य तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार रवींद्र चव्हाण, उमा खापरे, अमित गोरखे, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, शंकर जगताप आदी उपस्थित होते। इस तिरंगे को हम कभी झुकने नहीं देंगे हे सांगण्यासाठी तरुणाई आज हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर आल्याचं सांगून देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशानुसार 15 ऑगस्टपर्यंत देशाच्या प्रत्येक शहरात गावात आपली राष्ट्रभक्ती प्रगट करण्याकरता तिरंगा झेंडा हातामध्ये घ्यावा आणि तिरंग्याची शान दाखवून द्यावी असे आवाहन फडणवीस यांनी केले। फडणवीस पुढे म्हणाले, तिरंगा हा केवळ झेंडा नसून देशभक्तीचं प्रतीक आहे। तिरंगा आपल्या मनात आणि जीवनात आहे। तिरंगा हाती घेतला तर आपल्याला केवळ आपले अधिकार नाही तर कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात। ज्या संविधानानं अधिकार दिले त्याच संविधानानं आपले काही कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी देखील टाकली आहे। त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री मोदींनी पाहिलेलं विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित महाराष्ट्र उभा करायचा आहे। पुणे महाराष्ट्राची विद्यानगरी, महाराष्ट्राची नवोन्मेषाची नगरी तसेच महाराष्ट्राची उद्योग नगरी आहे। पुण्यनगरी भारताचं एक सांस्कृतिक बलस्थान आहे। या पुण्याच्या युवा शक्तीच्या भरोशावर उद्याचा भारत आपण पाहणार आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी आपले प्राण दिले। तिरंगा आणि देशासाठी आपले अनेक सैनिक प्राण देतात। हा तिरंगा हाती घेतल्यावर आपल्यावर देशसेवेची जबाबदारी आहे याचं स्मरण मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना करून दिले। ललित चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला आणि फर्ग्युसन महाविद्यालयात मार्गाने पुढे जात छत्रपती संभाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप झाला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.